आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। तात्या विंचू रात्री येऊन चावेल आणि गळा दाबेल, महेश कोठारेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया। मी मोदीजींचा भक्त आहे आणि मुंबईत भाजपचाच महापौर बनेल, असं विधान महेश कोठारेंनी केलं होतं। महेश कोठारेंनी भाजपची बाजू घेतल्यानंतर राऊतांना मिरच्या झोमल्या, पण हिरो आमच्यासोबत तर विलन तुमच्यासोबत आहेत। तात्या विंचू विलन होता। संजय राऊतांच्या महेश कोठारेंवरील टीकेला नवनाथ बने यांचं प्रत्युत्तर। पुण्यामध्ये भाजपच्या नावाखाली काहींकडून व्यापार, नैतिकता म्हणून मोहोळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा। पुण्यामध्ये काही भाजपच्या लोकांकडून स्वतःचा गल्ला भरण्याचं काम, दंगेकरांचा आरोप। पुणेकर म्हणून मी दंगेकरांच्या पाठीशी उभा, सत्तेमध्ये असूनही दंगेकर विषय लावून धरतात, याबद्दल कौतुक। वसंत मोरेंकडून रवींद्र दंगेकरांची पाठराखण। मेधा कुलकर्णी की झाड की पत्ती, मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अन्यथा पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलन करणार। रुपाली पाटील यांचा पुणे पोलिसांना थेट इशारा। शनिवारवाडा प्रकरण पुढे आणून मोहोळांवरील आरोपांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू, असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी केलाय। मेधा कुलकर्णी गोंगाट करत आहेत, पण मूळ मुद्दा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आहे, असंही त्या म्हणाल्या। हिंदू मुस्लिम भाई भाई सर्वांचं रक्त लाल, समाजामध्ये भेदभाव करणं योग्य नाही। शनिवारवाड्यासंदर्भातील प्रश्नावर दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। शनिवारवाड्यामध्ये नमाज पठणावरून भाजपनं घातलेल्या गोंधळाचा निषेध, मोहोळांचं प्रकरण झाकण्यासाठी शनिवारवाड्याचं प्रकरण काढलं, इम्तियाज जलील यांचा आरोप। दिलीप मानेंना पक्षामध्ये घेण्यास भाजप कार्यकर्त्यांकडून विरोध, भाजपच्या कार्यकर्त्यांचं भाजप कार्यालयासमोर धरणं आंदोलन। लूट करणाऱ्यांच्या विरोधात आम्ही काम केलं, आता लोकांसमोर कसं जायचं, शहराध्यक्षांना भाजप कार्यकर्त्यांचे सवाल।